थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 14 ऑगस्टच्या भागात शुभदाचा संपतरावांवरती जो राग असतो तो आता ती त्याच्या कुटुंबावरती काढत असते आणि ती त्यांना दारातूनच निघून जायलाही सांगते। तेव्हा मनूला खूप वाईट वाटतं आणि त्यातून आपल्यामुळे आता यांच्या घरात वाद नको म्हणून ती संपदाला आपण निघून जाऊयात असं सांगते। परंतु संपदा पुढे प्रश्न पडलेला असतो की जर आता इथून गेलो तर आपल्याला आधार देणारं आहे तरी कोण। इतक्यातच विनीत दरवाजा उघडतो तर शुभदा त्याला सांगते की थांब, 3-4 दिवसांसाठी आसरा म्हणून जर यांना इथे घेऊन आला असताल ना तर आयुष्यभराचं डोक्यावरती वजन म्हणून राहतील या। शुभदाच्या त्या बोलण्यावरती कमलाकर तिला सडेतोड उत्तर देत म्हणतो की ओझं नाही तर जबाबदारी म्हणून मी यांना इथे घेऊन आलो आहे। आणि हे बघ, जसा माझा विनीत माझ्यासाठी आहे ना तसेच या दोघी सुद्धा आहेत। त्यानंतर कमलाकर शुभदाला सांगतो की हे घर या दोघींच्या मामाचं आहे। तेव्हा शुभदा सांगते की हे घर माझं सुद्धा आहे आणि संपतरावांनी मला त्यांच्या घरातून चालती व्हा असं सांगितलं होतं आणि आता तुम्ही मला यांना घरात घेण्यासाठी सांगताय। हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या दादागिरीला मी अजिबात बदणार नाही। शुभदाचा आरडाओरडा ऐकून शेजारी सगळेजण आता बाहेर आलेले असतात आणि त्यांना पाहत असतात। तेव्हा शुभदा त्यांच्यावरती चिडते आणि त्यांना सांगते की तुमचं काय इथे काय तमाशा चालू आहे का, निघा इथून। आणि ती त्यांना तिथून हाकलून देते। तर मनू आता सगळी परिस्थिती समजून घेते। ती कमलाकरला समजावते। ती सांगते की मामीचा बाबांवरती राग आहे ना आणि मामी तिच्या जागी योग्यच आहे। मनू सांगते की राहू दे ना मामा, उगाच आमच्यामुळे तुमच्या घरात वाईटपणा नको, आम्ही आमची व्यवस्था करूया। तेव्हा आता कमलाकर सांगतो की नाही मनू, बायकोचं ऐकून मी तुमची जबाबदारी अजिबात झटकणार नाहीये। कमलाकर तिथे आता शुभदाला सडेतोड उत्तर देत म्हणतो की जर आता तुला यांना या घरात राहू द्यायचं नसेल तर तू सुद्धा या घरात राहायचं नाहीस। तेव्हा शुभदाला मोठा धक्काच बसतो। तर कमलाकर शुभदाला खूप समजावत असतो की मागचं सगळं काही विसरून जाऊयात आणि परत नव्याने सुरुवात करूयात। तेव्हा शुभदा म्हणते की यांना नव्याने सुरुवात करायची असेल तर करू देत ना, हे शून्यावर आले आहेत, आपण नाही। इतक्यात आता विनीत शुभदाला सांगतो की आई अगं थोडं समजून घे ना, आपल्याशिवाय आता त्यांना कोण आहे। जेव्हा त्यांच्याकडे भरपूर पैसा होता तेव्हा ना ती नाही दिसली संपतरावांना, मग आत्ता। तेव्हा आता विनीत सांगतो की आई अगं कोणत्याही नात्यांमध्ये भांडणे ही होतच असतात ना, आणि आत्ता इथेच राहणार आहे, आत्ता तू आतमध्ये ये असं सांगतात शुभदा म्हणते की नाही, अरे आता तुझा संसार सुरू होणार आहे आणि त्यांची इथे अडचण। तेव्हा आता कमलाकर म्हणतो की यांची अडचण। इतक्यात आता शुभदा त्याला थांबवते। शुभदा संपदाला सांगते की हे बघ संपदा, पुढे जाऊन या घरात खटके उडण्यापेक्षा मला असं आत्ता तरी वाटतं आहे की तुम्ही इथे न राहिलेलं बरा। तेव्हा आता संपदा सगळी परिस्थिती समजून घेते आणि तिथून जात असते। इतक्यात विनीत थांबवतो। तो सांगतो की आत्या अगं तूही मला आईसारखीच आहेस ना, आणि मुलाला कधी आपल्या आईची अडचण होत असते का? ते काही नाही, तुम्ही इथेच राहणार आहात। कमलाकर आता शुभदाला रस्त्यातून बाजूला व्हायला सांगतो। शुभदा संपदाला टोमणे मारत म्हणायला लागते की बघितलंस ना, ज्या मुलाला तुमच्या मुलीसाठी नाकारलं होतं आज तोच तुम्हाला आसरा देतोय, या आता मी तरी काय बोलणार आहे यांच्या पुढे असं सांगून शुभदा त्यांना घरात येण्यासाठी सांगते। एवढा सगळा अपमान सहन करून देखील सुद्धा मनू, संपदा, निधी गप्पच असतात। तर त्यानंतर निधी तिथे विनीतला सांगते की मला नाही यायचं अजिबात आतमध्ये। हे बघ, मामी जर असाच अपमान करणार असेल ना तर आम्ही आमचं काही ते बघून घेऊ। तेव्हा आता विनीत म्हणतो हो तुला यायचंच नाही आहे का, एक काम कर, तू इथे बाहेरच राहा, काय आहे ना चाळ असल्यामुळे थोडेफार घुशी वगैरे फिरतात इथे। आणि त्यानंतर विनीत आता घुस आली म्हणून मोठ्याने ओरडतात। निधी पळत घरामध्ये जाते। तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये गीता आणि सुयोग दोघी तेजसच्या सुटकेसाठी इन्स्पेक्टरकडे विनंती करतात। तेव्हा इन्स्पेक्टर त्यांना म्हणतो की अरे वा, एक वहिनी कंप्लेंट करते तर दुसरी वहिनी आता जामीन द्यायला इथे आले आहे। तर सुयोग तिथे आता विचारतो की साहेब दुसरा काही पर्याय आहे का। तेव्हा सुयोग तिथे आता इन्स्पेक्टरला विचारतो की मी त्याच्यासाठी कपडे आणले आहेत, त्याला देऊ शकतो का। तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात की कपडेच आहेत ना नक्की त्यामध्ये। तर सुयोग पटकन आता कपडे खालती काढतो आणि दाखवतो। तर गीता विनंती करत असते, ती इन्स्पेक्टरला सांगते की आमचे भाऊजी खरंच माणूस म्हणून खूप चांगले आहेत, प्लीज सोडा ना त्यांना। इन्स्पेक्टर गीता सुयोगला सांगतात की आता तरी काहीच नाही होऊ शकत, कारण त्यांनी स्वतःहून गुन्हा कबूल केला आहे, तुम्ही फक्त त्यांना भेटू शकता। गीता सुयोग आता तेजसला भेटायला गेल्यानंतर सुयोग त्याच्यावरती खूप चिडलेला असतो आणि तो त्याला कपडेही देतो। तेव्हा आता सुयोग त्याला विचारतो की नको तिथे राजा हरिश्चंद्र बनायची तुला सवय का आहे, काय उगाचच गुन्हा कबूल केलास तू। तेजस तिथे आता दोघांनाही सांगतो की वहिनींनी FIR नाही दाखल केली आहे, FIR केली तर मग
पुढच्या प्रोसेसला सुरुवात होईल. त्याने फक्त कंप्लेंट करून मला अडकवलं आहे. तेव्हा आता सुयोग विचार करतो की नक्की कंप्लेंट केली आहे, परंतु त्यांच्या हातात एवढं मोठं कोळी सापडलं असताना सुद्धा त्यांनी असं का केलं असेल. तर तिथे गीता सांगते की कारण ती बाई ना फक्त चांगल्या वाईटाचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार करते. गीता सुयोगला सांगते की हे बघ ना, त्यांनी फक्त कंप्लेंट केली आहे की जेणेकरून फक्त त्यांना भाऊजींना अडकवायचं होतं, आणि आता जोपर्यंत त्या कंप्लेंट मागे घेत नाही आहेत तोपर्यंत भाऊजी इथून काही सुटणार नाही आहेत. आणि ते तयार होतील का कंप्लेंट मागे घ्यायला. इतक्यात आता तेजस बॉम्ब फोडत तिथे सांगतो की त्या कंप्लेंट मागे घ्यायला तयार आहेत. तर तेजस तिथे आता सांगतो की बरं ते सगळं काही सोड, सुयोग मला एक सांग, संपतरावांची तब्येत कशी आहे, पाहिलं आहेस का तू जाऊन. आता ज्या संपतरावांबद्दल तेजस विचारत असतो तो संपतराव राहिलेलाच नाही आहे. त्याचं अख्खं कुटुंब रस्त्यावरती आलं आहे हे अजूनही तेजसला समजलेलं नसतं. सुयोग तिथे आता सांगतो की हे बघ, ज्या दिवशी लग्नातून पारगावातून मी आलो आहे ना, त्यानंतर तिथली मी काहीच चौकशी केलेली नाहीये. सुयोग आता तेजसला सल्ला देतो की हे बघ, आता तू स्वतःच्या आयुष्याचं बघ, उगाच त्यांचं टेन्शन का घेतोस तू इथे राहून. मला तर असं वाटतं आहे की तू गायत्री वहिनींचं म्हणणं ऐक, अरे निदान इथून तरी सुटशील. परंतु तेजस ऐकायला तयार नाही होत. तो सांगतो की हे बघ, मी इथून तरी सुटेन, परंतु एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केल्या तर गायत्री वहिनी ते घर विकतील आणि मला असं नाही होऊ द्यायचं आहे. गीता आता तिथे तेजसला समजावते. ती सांगते की हे बघा भाऊजी, तुम्ही इथून सुटणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही घरात नसलात ना तर ती बाई घरातल्या सगळ्यांना त्रास देईल. सुयोग तिथे आता तेजसला आई आणि तात्यांचा विचार करायला सांगतो. प्रभूंच्या घरी सुनंदा दारामध्ये बसूनच तेजसच्या येण्याची वाट पाहत असते. तेव्हा आता तात्या तिच्यावरती खूप चिडलेले असतात. ते सांगतात की अगं सुनंदा, आधीच तुला ताप भरला आहे आणि तू अशी का वागते आहेस, अगं थोडं काहीतरी खाऊन घे ना. तेव्हा आता सुनंदा सांगते की जोपर्यंत माझा तेजस परत येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. तात्या तिथे म्हणतात की मग आता तू परत नाही चालात तर. तेव्हा आता सुनंदा सांगते की नाही, असं नाही होणार आहे, माझा विश्वास आहे तेवढा. दिनेश आता त्याच्या आईला तिथे धीर देत म्हणतो की येणार, तेजस नक्की परत येणार. गायत्री गेली आहे ना आई त्याला सोडवायला, परंतु आई तू थोडंसं काहीतरी खाऊन घे ना गं. तर तात्या चिडलेले असतात आणि ते तिथे सांगतात की त्याने आपल्याच घरात चोरी केली आहे म्हणून जेलमध्ये गेला आहे, तो काही सीमेवर गेलेला नाही आहे त्याची एवढी दारात बसून वाट पाहायला. इतक्यात आता गायत्री आलेली असते. गायत्री सुनंदाला सांगते की सासूबाई बस झाला हा तमाशा. त्यानंतर ती येते तेव्हा दिनेश आधार देऊन आपल्या आईला उठवतो. दिनेश आता विचारतो की गायत्री, अगं तू तेजसला आणायला गेली होतीस ना, मग काय झालं, आला नाही आहे का तो. तेव्हा आता गायत्री सांगते की नाहीच आला आहे, मी त्याला सांगितलं की सासूबाईंची तब्येत खूप खालावली आहे, परंतु त्याला त्यांची काहीच पडलेली नाही आहे. गायत्री तिथे सुनंदाला सांगते की ज्या मुलाला स्वतःच्या आईवडिलांची काळजी नाही आहे ना, अशा दिवट्याची काळजी करणं तुम्हीही बंद करा. आणि ती तिथून निघून जात असताक्षणी दिनेश तिला थांबवतो. दिनेश आता विचारतो की म्हणजे आता तू केस मागे घ्यायला तयार आहे हे कळल्यानंतर सुद्धा तू आलेला नाही आहे इथे. तेव्हा आता गायत्री सांगते की नाही आला, मी त्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला सांगितल्या तर त्याने नकार दिला, मग मी का कंप्लेंट मागे घेऊ. तेव्हा आता सुनंदा म्हणते की हे बघ गायत्री, तू प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला सांगितल्या ना म्हणून त्याने बाहेर यायला नकार दिला असेल, परंतु अगं तू कंप्लेंट मागे तरी घे, मी त्याला समजावते. त्यावरती गायत्री हसते. गायत्री सुनंदाला म्हणते की सासूबाई, तुम्ही लहानपणी त्याला शिकवलंच असेल ना, चोरी करू नये, चोरी करणं पाप असतं, ऐकलं का त्याने. शेवटी माझ्या रूममधून त्याने 2 लाख रुपये चोरले आहेत आणि मी ना फक्त कच्ची केस टाकले आहे. जर FIR त्याच्या विरोधात दाखल केलं असतं ना तर कोर्टात केस उभी राहिली असती. तेव्हा आता आपल्या मुलासाठी सुनंदा गायत्रीसमोर हात जोडायला लागते आणि त्याला जामीन दे असं सांगायला लागते. तेव्हा आता गायत्री सांगते की सासूबाई नका ना माझ्यासमोर हात जोडू. गायत्री तिथे सुनंदाला म्हणते की आता जोपर्यंत मला या प्रॉपर्टीच्या पेपरवरती तेजसची सही मिळणार ना. सुनंदाला अजूनही समजत नसतं की एवढी विनंती करून सुद्धा ती गायत्री तिचं काही ऐकणार नाहीये. या सगळ्यांमध्ये तेजसला जेलमध्ये टाकून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो तिला. आणि ती सुनंदाला सांगते की बंद करा ही नाटकं. ती तिथून निघून जाते. दिनेशही त्याच्या मागे लगेच पळत जातो. तर तात्या आता सुनंदाला समजावतात. ते सांगतात की बस कर हा हट्ट, का उगाच त्याच्यासाठी स्वतःला त्रास करून घेतेस. तेव्हा आता सुनंदा सांगते की हे बघा, माझा तेजस असं नाही वागणार आहे, त्याच्या वागण्यामध्ये नक्कीच काहीतरी अर्थ असेल, तुम्ही प्लीज त्याच्याशी बोलून बघा. तात्या तेथून निघून जातात. तर सुनंदा आता तेजससाठी खूप रडत असते. त्याच्या येण्याकडे ती डोळे लावून बसली. तर इकडे कमलाकरच्या घरी राहिल्यानंतर मनू
तिथेच विठुरायाची मूर्ती स्थापन करत असते. त्यानंतर जेव्हा आता मनू तिथे वीट ठेवते तर तिला तिच्या वीटभट्टीची आठवण यायला लागते. संपतरावांनी वीटभट्टीवरती काम केलेले असतं. त्या सगळ्या जुन्या आठवणी तिच्या जाग्या झालेल्या असतात आणि आपसुकच मनूच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. त्यानंतर निधीच्या हातून मूर्ती घेऊन विठुरायाची मूर्ती तिने तिथे स्थापन केलेली असते. तर त्यानंतर ती संपदाच्या हातून संपतरावांचा फोटो घेते. तेव्हा आता मनूला परत तिच्या आठवणी जाग्या झालेल्या असतात. इतक्याच तिथे शुभदा येते आणि ती परत मनूचा तिच्या परिवाराचा अपमान करत म्हणायला लागते की काय तो आता संसार मांडला आहे, हे तुमचं काही पारगाव नाही आहे, ही मुंबई आहे आणि इथे इंचा इंचाला तितकीच किंमत असते. शुभदाला आता चांगला चान्स मिळालेला असतो त्या कुटुंबाचा पान उतारा करण्यासाठी. तिचं लक्ष अचानक मनूच्या हातात असलेल्या संपतरावांच्या फोटोकडे जातं. तेव्हा ती सांगते की 1 मिनिट हा फोटो अजिबात माझ्या घरातल्या कोणत्याही भिंतीवरती लावायचा नाही या घरात मला दुखवटा नको आहे आणि इथे माझा विनीत झोपतो. ती आतमधली जी खोली आहे ना ती आमची खोली आहे, त्यामुळे तुम्ही इथे हॉलमध्ये झोपा, अगर किचनमध्ये कुठे झोपायचं आहे तिथे झोपा. आणि एक गोष्ट नक्की सांगते आहे की आमच्या संसारात अजिबात लुडबुड करू नका. शुभदा त्यांना सांगते की हे इथं असा शुंभासारखं बसून राहायचं नाही तुम्हाला इथे राहून कामही करावी लागतील आमची. तेव्हा आता निधी काही बोलणार इतक्यात मनू तिला थांबवते. तर शुभदा सांगते की तुझा आगाऊपणा इथे खपवून घेणार नाही मी. जर जास्ती आगाऊपणा करायला लागलीस ना 2 लगावून देईन मी. विनीतला आता शुभदाचा खूप राग येत असतो, परंतु त्याला काही बोलताही येत नसतं. शुभदा त्यांना म्हणते की आम्ही जेव्हा तुमच्या घरी आलो होतो ना तेव्हा तुम्ही आमचा किती अपमान केला आहेत ना ते आम्ही विसरलेलो नाही परंतु आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत. आम्हाला सगळ्या गोष्टींची माणसांची जाण आहे बरं का. आणि तसंही आम्ही इथे तुम्हाला राहायला जागाही दिली आहे. इतक्यात आता कमलाकर येतो आणि शुभदाला सांगतो की आश्रित नाही आहेत त्या, माझी बहीण आणि माझ्या दोन्ही भाच्या आहेत त्या. तेव्हा आता शुभदा कमलाकरला म्हणते की आला पुळका आला आणि त्यातून ती रागाने तेथून निघूनही जाते. तर त्यानंतर कमलाकर हात जोडून त्या तिघींचीही माफी मागतो आणि तो नंतर निघून जातो. तर मनूला आता खूप रडू येत असतं. ती फोटो निधीच्या हातामध्ये देते. तर मनूने जेव्हा आता स्वतःची पर्स घेतलेली असते इतक्यातच आता संपतरावांनी दिलेलं मंगळसूत्र खालती पडतं. मनू पटकन ते उचलते आणि लपवते. त्यानंतर त्या मंगळसूत्राकडे पाहिल्यानंतर मनूला संपतरावांचं शेवटचं वचन आठवतं. त्यांची शेवटची इच्छा असते की तेजससोबतच तिचं लग्न व्हावं. तर मनूच्या आता एक गोष्ट लक्षात आलेली असते की आपण तर आपल्या बाबांना आता वचन दिलं आहे, त्यांची शेवटची इच्छा ही आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे. तर संपतरावांनी मरते वेळी मनूला सांगितलेलं असतं की सुखाने संसार करा, माझी जी चुकी झाली आहे तीच सुधारण्याचा एक प्रयत्न करतो आहे. मनू आता विचार करायला लागते की त्यावेळीपासून तेजस कुठे गेले असतील नक्की. प्रत्येक वेळेस संकटाच्या आधी ते आमच्या पाठीशी धावून आलेले असतात, मग आत्ताच. तर इकडे तेजस जेलमध्ये असतो तेव्हा सुयोग त्याला समजावतो. सुयोग आता तेजसवरती खूप चिडलेला असतो. तो सांगतो की तेजा तुला ऐकायचंच नाही आहे का उगाचच हट्ट धरून बसला आहेस. तेव्हा आता तेजस सांगतो की नको काळजी करू, इथून मी बाहेर तरी पडणार आहे, परंतु गायत्री वहिनीची ऑफर मला मान्य नाही आहे. तेव्हा आता गीता तिथे तेजसला सांगते मग तुम्हाला जर आता गायत्री वहिनीचं म्हणणं मान्य नाही आहे तर या संकटातून तुम्हाला बाहेर काढणार तरी कोण आहे. याच्यावरती आता तेजसकडे कोणतंही उत्तर नसतं. तर इकडे मनू आता तेजसचा विचार करत असते. मनू तिथे म्हणते की बाबा तुम्हाला दिलेलं वचन मी नक्कीच पूर्ण करणार आहे. तेजस जसे प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे राहिले होते ना तसंच प्रत्येक संकटात मी त्यांच्यासोबत उभी राहीन. आणि त्यानंतर मनू तेजसला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, परंतु कॉन्टॅक्ट होत नसतो. तिथे मनूला आता तेजसवरच्या नव्या संकटाची चाहूल लागलेली असते. तिला सतत वाटत असतं की नक्कीच तेजस कोणत्या तरी संकटात सापडला आहे. हा भाग आता इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तेजसला आता स्वप्न पडलेलं असतं की ज्यामध्ये मनू आता त्याच्यावरती खूप चिडलेले असते, कारण तेजसने सगळं काही प्रसंग मनूला सांगितलेला असतो की तो पारगावात संपतरावांकडे का आला होता नक्की. तेव्हा आता मनू त्याच्यावरती खूप भडकते आणि सांगते की तुम्ही आमच्या सगळ्यांची फसवणूक केलीत, तुम्ही फ्रॉड आहात. तेव्हा आता तेजस हात जोडून मनूची माफी मागत असतो. तर मनू आता तेजसची कॉलर पकडते आणि त्याला सांगते की तुम्ही चोर आहात, तुम्ही आमची खूप मोठी फसवणूक केली आहे. आणि त्यानंतर मनूने तेजसच्या कानफाटातही लावलेली असते. तर आता हे नक्कीच तेजसचं पडलेलं स्वप्न आहे की सत्यता आहे हे तर आपल्याला पुढील भागातच कळणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.